कीर्तन या शब्दाचा उच्चार जरी केला तरी टाळ मृदुंगाच्या घोषात 20-25 साथीदारांसोबत भारावलेल्या स्वरात कीर्तन करणारे कीर्तनकार डोळ्यासमोर उभे राहतात. एक भक्तिमय, संगीतमय आणि मंगलमय वातावरणाची अनुभूती येते. काव्य, संगीत, अभिनय, क्वचित नृत्य यांचा एक अप्रतिम समन्वय म्हणजे कीर्तन. भारतातल्या सर्व प्रदेशात, सर्व भाषेत आणि सर्व संप्रदायात कीर्तन हा प्रकार आढळतो. महाराष्ट्राच्या परंपरेत मात्र कीर्तनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. एकपात्री निवेदनातून श्रोत्यांना ईश्वराच्या भक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे. भगवंतांचे आणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा, तसेच त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा एक प्राचीन कलाप्रकार म्हणजे कीर्तन. याबरोबरच कीर्तन हे समाज प्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे. समाजाला जागृत करण्याचं कार्यही कीर्तनाच्या माध्यमातून केलं आहे. कीर्तनाच्या माध्यमातून आपली संस्कृती, मूल्ये, परंपरा याचं जतन पूर्वापार चालत आले आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगामध्ये शांती नांदेल हा प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी मांडलेला विचारच नाही तर त्यांचे स्वप्न आहे. आणि म्हणूनच आपली समृद्ध परंपरा आणि संस्कृती यांचा हा वारसा आजच्या तरुण पिढीमध्ये संक्रमित करण्यासाठी या विश्वशांती दर्शन चॅनलच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीपर्यंत आम्ही पोचणार आहोत. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाचे हे रसाळ निरूपण ऐका भागवताचार्य हरिहर महाराज दिवेगावकर यांच्याकडून. हरिराम कृष्ण कशाने झाकलं जातं सत्य? अज्ञानाने. मग मला सांगा, ज्ञान जर अज्ञानाने झाकल्या जात असेल तर ज्ञान मोठं का अज्ञान मोठं? कारण जी मोठी गोष्ट आहे ती लहानाला झाकते, हा व्यवहारातला नियम आहे. जसं 5 फुटाच्या माणसाला झाकायचं असेल तर कपडा किती लागतो? 5 पेक्षा अधिकच की 7, 6, 8 जे असेल ते, बरोबर की नाही? मग कपडा मोठा झाला ना माणसापेक्षा आकाराने. तसा अज्ञानाचा आकार मोठा पाहिजे जर ज्ञान झाकत असेल तर. हा झाला एक दृष्टांत. पण त्याला तुम्ही दुसऱ्या दृष्टांताने बघा. सूर्य मोठा की ढग मोठा? सूर्य मोठा की ढग? सूर्य. मग सूर्य मोठा तर छोटासा ढग सूर्याला झाकतो की नाही? झाकतो की झाकल्याचा भ्रम होतो? ढगाने सूर्याला झाकलंय का झाकल्याचा भ्रम झालाय आपल्याला? तर भ्रम म्हणावा तर दिसत तर नाही सूर्य. तसं भ्रम हा भ्रम वाटत नाही तोपर्यंतच भ्रम आहे. भ्रमाला हा भ्रम आहे असं जाणला असता तो भ्रम राहत, तिथंच सत्य प्रगट होते. हा भ्रम आहे हे जाणल्याबरोबर सत्य प्रगट झालं. तत्प्रत्यक्षत्वम सत्य, हा सत्य हे प्रत्यक्ष आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ज्ञान ही काही अशी गोष्ट नाही की ओढून ताणून 4 शब्द जोडले, त्या शब्दांची जाडाजोडी झाली, त्याच्यातून काहीतरी गोष्टी निष्कर्षापर्यंत जात आहेत, त्याचं नाव ज्ञान आम्ही मानत नाही. ज्ञान हे विशुद्ध तत्व आहे. तिथे कसल्याही प्रकारचा विकार नाही, अशुद्धता नाही, आणि त्या ज्ञानाची उपासना आहे आमची. काय? ज्ञानाची उपासना. उपासनेतूनही ज्ञान आणि ज्ञानातूनही ज्ञानाची उपासना. म्हणून ते परम पवित्र आहे. हे ज्ञानीची पवित्रता ज्ञानीचा आथे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. फार पवित्र आहे ते. ज्ञानासारखं पवित्र गोष्ट जगात नाही दुसरी.
तीर्थस्नान केलं देहाला पावित्र्य येईल, कदाचित म्हणाला हे थोडंफार, परंतु ज्ञानरूपी तीर्थात ज्याने स्नान केलं तो परमपवित्र झाला, विशुद्ध तत्वाला प्राप्त झाला. आणि एक विशेष गोष्ट अजून अशी आहे की ज्याला ज्ञान झालं तो हे कधीच मानणार नाही की मला ज्ञान झालं. आणि अजून एक विचित्र गोष्ट अशी आहे की अज्ञानी सुद्धा स्वतःला कधीच मी अज्ञानी असं मानायला तयारच नाही आहेत. तुम्ही अज्ञानीला विचारून बघा तुम्ही अज्ञानी आहेत का, तो म्हणतो तुला काय कळतं का काय बोलायचं. आणि ज्ञानीला विचारा तुम्ही ज्ञानी आहात का, मौन हे त्यांचं उत्तर असेल. नाही बोलतायत, नाही बोलतायत. मुखस्वादनवत वाणी पहुँचे न जाय यतो वाचो निवर्तन्ते. आणि म्हणून आम्ही जेव्हा उपासनेलाही आरंभ केला तेव्हा देव या तत्वाची उपासना केली जो स्वप्रकाशक आहे. ऋग्वेदाचा पहिला मंत्र ओम अग्निम ईळे पुरोहितम यज्ञस्य देवम ऋत्विजम होतारम रत्नधातमम. पण शब्द काय, ओम अग्निम ईळे पुरोहितम यज्ञस्य देवम, यज्ञाच्या परमप्रकाशाने स्वप्रकाशित आणि सर्व जगाला प्रकाशित करणारा तो देव, त्याची उपासना आहे. प्रकाशमान, आणि प्रकाश हा ज्ञानाचा असतो, अज्ञानाचा अंधार असतो. ज्ञान प्रकाशो परम प्रकाश, किंवा आपल्या संतांच्या भाषेमध्ये बाबा अहंकार निशे घन दाट, गुरुवचने फुटले पहाट, पुढे माता भक्ती भेटले बरवंट, तिने मार्ग दाविला चोखट गा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. गुरुवचने फुटली पहाट. आणि ते ज्ञान कुठं आहे, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आथी जैसे. आणि परमात्मा तर एवढा विलक्षण आहे. तुकोबऱ्यांच्या भाषेमध्ये तुकोबरा पांडुरंगाला आळवताना म्हणतात, पांडुरंगा तुम्ही ज्ञानानेही कळत नाहीत, ध्यानानेही कळत नाहीत, दर्शनशास्त्र, न्याय, सांख्य, वैशेषिक, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे धुंडाळूनही कळत नाहीत. वेदाचा आगम विभाग निगम विभाग चालला तरीही नाही कळत. आणि वेदालाही तुमचा पार सांगता आला नाही. न कळसी ज्ञाना, न कळसी ध्याना, न कळसी दर्शने धुंडाळिता, न कळसी आगमा, न कळसी निगमा, न बोलवे सीमा वेदा पार. तुका म्हणे तुझा अंत नाही पार, म्हणून विचार पडिला मज. न कळसी आगमा, न कळसी निगमा. जे आगम निगमालाही कळालं नाही ते परमज्ञान आहे. आणि त्या परमज्ञानाने काय होतं तर हे जगत आपोआपच मिथ्या होऊन जातं. जगताचा संहार होत नाही, हे जगत आहे तसंच राहील, पण याचं मिथ्यात्व जाणलं जातं. आणि स्वरूपावर अधिष्ठित झालं, स्वस्वरूपावर अधिष्ठित झालं की मग मात्र या सगळ्यामध्ये त्या परमज्ञानाची अनुभूती होते. आणि बाह्य आम्हाला दिसणारं जग संतांच्या दृष्टीने जे जे दृष्टी दिसे ते सगळं भगवंताचं स्वरूप आहे. मग ती कशाने झालं तर ते ज्ञानदृष्टीने झालं ना. आमच्याकडे कमी काय आहे तर ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र. जेव्हा ज्ञानदृष्टी उगवली, आणि ही कधी उगवली, आमच्याकडून नाही आलं, हे ज्ञान भगवंताकडून माणसाकडे आलेलं. हे असं उलट धरू नका की माणसाने ज्ञान मिळवत मिळवत देवाकडे जाता येईल, तसं नाही. ज्ञान तिकडून आलेलं आहे. जलबिंदू हा समुद्राचा अंश आहे, लक्षात घ्या. जलबिंदूंनी समुद्र तयार केला असं होत नाही, तो तिथूनच आला आहे. मूळ ज्ञान स्वरूप आहे, ते भगवंताकडून आलेलं ज्ञान आहे. मग ज्ञानाचं मूळ स्त्रोत कोणता तर ते भगवंताचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाचं कसं चिंतन करणार. अप्रतिपदिकार्थकलिंगत्वात ब्रह्मसूत्र वेदांत दर्शनशास्त्रामध्ये जे प्रतिपादनासाठी अप्रतिपदिक, ज्याचं प्रतिपादन करणं शक्य नाही, अलिंगत्वात त्याचं चिन्ह सांगता येत नाही, असं जे स्वरूप आहे, एखाद्या आकाराने त्याला चिन्हित करता येत नाही. आता सगळे
आम्ही ओमकाराने त्याला चिन्हित करण्याचा प्रयत्न केला ऋषीमुनींनी. तस्य वाचक प्रणवः ओम. प्रणव म्हटलंय त्याला, ओम म्हटलंय, ज्याला उपनिषदाच्या भाषेत उद्गीथम इति, ज्याला उद्गीथ म्हटलंय. पण तेही जरा पुढे जाऊन सांगतो, ज्या ओंकाराची एवढी महिमा आहे ना, ते ओंकार सुद्धा जिथे विलयित होत आहे आणि ज्याच्यासाठी निर्देश म्हणून ओंकार म्हटलंय, ओम तत्सदिती निर्देशो, त्या निर्देशोला अधोरेखांकित करायचं आहे. ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः आणि मग ओम तत्सद इति, त्याचा निर्देश करण्यासाठी त्रिविध रूपाने निर्देश केलाय. तत्सद इति निर्देशासाठी ओंकार आहे, ज्याच्या आणि ज्याच्या स्वरूपात त्या ओंकाराचा विलय आहे. आणि त्या ओंकाराचंही जे आद्य आहे त्या स्वरूपाचं वर्णन करणार कसं? अनिर्देश तत्व आहे. आणि त्या अनिर्देशाचा निर्देश कोणत्या रूपात करायचा असा जेव्हा विचार समोर येतो त्यावेळेस प्रथम चरण प्रस्फुटित होते. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद 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 गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेते, नाही रूप वर्ण गुण जेते, तुम्हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तुम्हारे श्री हरी पाहिला डोळे भर. नाही रूप वर्ण गुण जेते, नाही रूप वर्ण गुण जेते, तुम्हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तुम्हारे श्री हरी पाहिला डोळे भर. गगनाचे प्रावरण, हरी हरी नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेते, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेते, नाही रूप वर्ण गुण जेते. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म, सत्य ज्ञानानंत. पण पुढे एक वर्णन केलंय गगनाचे. गगन काय आहे, आकाश काय आहे, आणि हृदयात भगवंत आहे तिथे सुद्धा हृदयाकाश स्थितो. केनोपनिषदामध्ये हृदयाकाश असं म्हटलंय. आकाश काय येतं हे मध्ये? कारण व्यापकता, व्याप्ती ही आकाशाचा गुण आहे आणि सगळं सामावलंय त्याच्यात, सगळं सामावलंय. आपण सुद्धा आपलं शरीर, आपलं भवन भुवन सगळं त्याच्यात सामावलंय आकाशात. आपण आहोत त्या आकाशात आहोत. अवकाश आहे म्हणून आपण आहोत. जीवनात दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, आकाशही आणि अवकाशही. आकाशात राहावं लागतं ना अवकाश घ्यावा लागतो. आजकाल माणसं फार फार घाईत आहेत. तरी आता ह्या 1-1.5 वर्षात जरा घाई कमी झाली. नाही तर पूर्वी फार आणि आहेच आहे, अजूनही फार धावपळ आहे. थोडंसं स्थैर्य आवश्यक आहे जीवनाला. ते स्थैर्य संत विचार देऊ शकतात. आणि डळमळीत झालेल्या, बिखरलेल्या, बिथरलेल्या मानवी जीवनाला पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी नाश करणाऱ्या प्रवृत्ती फार आहेत आजही. काय वाटतं? नाशक प्रवृत्ती फार आहेत. काय आसुरी आनंद मिळतो माहित नाही. नगरच्या नगर बेची राख करून टाकली, गावाच्या गावं जाळून टाकली.
आणि हे नवीन नाही, ते जुनेच आहेत सगळे. चंगेज, तैमुरलंग वगैरे ते सगळे जुनेच मंडळी आहेत. तिथून सुरुवात आहे ते अगदी हिरोशिमा नागासाकीपर्यंतचा इतिहास बघा. मध्ये मध्ये सिरिया वगैरे काहीतरी चाललं होतं. हे बेची राख करणं चालू आहे, नगरच्या नगर. पण नष्ट होत चाललेल्या मानवी जीवनाला स्थैर्य आणि धैर्य हे फक्त संत विचारातून आणि अध्यात्म विचारातून दिलं जाऊ शकतं. कितीही गरिबी असू द्या, कितीही दारिद्र्य असू द्या, कितीही अडचणीचं जीवन, काय सांगावं तुम्हाला. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला आणि जगाला जे ज्ञान दिलं त्याचा परिणाम थोडा पहा पारखून निरखून. एकच कपडा आमच्याकडं 5-5, 6-6 वर्ष वापरणारे माणसं आहेत. मागच्या पिढीतली बघा. माता माऊली सुद्धा. आज आदरणीय साहेबांची उपस्थिती आहे, साहेबांना अक्कांची आठवण येत असेल. कसं जीवन काढलं त्या पूर्वीच्या माणसांनी, कुठलं धैर्य होतं त्यांच्या अंगात. तर हे धैर्य ज्ञानोबरांच्या, तुकोबरांच्या विचारातून समोर येत असतं. माऊलींवरची दृढ श्रद्धा. असं नाही की माऊलींचे सगळे विचार आम्हाला कळाले होते, अजूनही सगळे विचार कळालेले नाहीत. मी तुम्हाला सांगू, ज्ञानेश्वरी आम्हाला आयुष्य जरी घालवलं तरी 1% सुद्धा पूर्ण कळत नाही. पूर्ण आयुष्य जरी घालवलं 1% सुद्धा कळत नाही. पण आमची दृढ श्रद्धा आहे माऊलींच्या विचारावरती. जर श्रद्धा इतकं तारू शकते तर ते ज्ञान आम्ही ग्रहण केल्यावर आमचं काय होईल. किती उद्धार म्हणजे काय हो, आपणा सारिखे करीती, आणि तेच कार्य आहे त्यांचं. अवतार तुम्हा धराया, ते फार वेगळं आहे संत जीवन. गरिबी असू द्या, दारिद्र्य असू द्या, लोकांनी हिनवू द्या, मार खायची वेळ येऊ द्या, भूकमारी उपासमारीने राहू द्या, पण आम्ही धैर्य धरून तरीही जीवनात पुढे चाललो. आणि पुढे प्रगती होत गेली, पुढे सगळ्या गोष्टी चांगल्या घडत जातील, याच्यात नवल नाही. पण मूळ धैर्याचा गाभा संत विचारात आहे. तो वसा आहे संत विचारांचा. म्हणून मोडून पडलेलं जीवन पुन्हा उभारी घेऊ शकतं ते संत विचारांनी. आणि अजून एक गोष्ट पुढे जाता जाता सांगून जायची मला, ती अशी की संत विचार फक्त मोडलेल्या जीवनाला उभारी देतात असं नाही, उभारीला आलेल्या जीवनाला सुद्धा शांत, स्थिर, आनंदमय करण्यासाठी सुद्धा फक्त संत विचारच देऊ शकतात. आज कुणाकडे किती समृद्धी असेल, धनसंपत्ती असेल, पण आपली पोरं आपल्या समोर व्यसनग्रस्त होऊन जर फिरत असतील, आपल्याकडे असलेल्या धनसंपत्तीच्या चुकीच्या वापरामुळे, तर त्या मायबापांना किती दुःख होत असेल. दिशा चुकीची झाली की दशा बिघडते. आणि मानवी जीवनाची दिशा ही सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण एवढ्या विशाल व्यापक विचारांनी जर मिळाली तर मग मानवाचं उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबरायांचं चिंतन हे मानवीय उत्कर्षासाठी आहे, मानवीय उत्थानासाठी आहे, मानवीय जीवनाच्या परिपूर्णतेसाठी आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं ते असं की ज्ञानोबरायांचे विचार हे मानवाला भगवत तत्वाकडे नेणारे आहेत. आणि याच्याही पेक्षा उपनिषदांनी जे सांगितलं होतं, असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय, ज्ञानोबरांनी एक पुढचा टप्पा जोडला. आम्ही आमच्या सगळ्या अज्ञानाला मागे सारून, अज्ञानाची काजळी धुवून टाकून आमचं जीवन त्या परमज्ञान स्वरूपाकडे घेऊन जायचं आहे. आणि तेच हे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. आणि तो आकार रहित आहे भगवंत, फॉर्मलेस आहे. कोणत्या एका ठराविक साच्यामध्ये नाही, कोणत्याही रूपात येऊ शकतो. कोणत्याही ओळखण्याची दृष्टी पाहिजे. नामदेवराय पंढरपुरामध्ये बसले होते आणि छान स्वयंपाक झाला होता. काय नाव होतं नामदेवरायच्या पत्नीचं? काय नाव होतं? राजाई गोणाई दोघी, कोण सासून कोण सून? राजाई सासू होत्या आणि गोनाई अक्रमाणी लावून बघा की सुंदर स्वयंपाक झाला. पुरणपोळीचा अशी पोळ्यांची चौड मांडली. पूर्वी असं एकावर एक मांडायचे बरं का. आणि छान जेवायला बसायला सगळी तयारी झालेली. नामदेवराय बसणार आहेत. 14 माणसाचं कुटुंब नामदेवरायचं. नारा, विठा, गोंदा, महादा हे 4 पुत्र. आणि मोठ्या कुटुंबाला भरपूर लागतं जेवायला बरं का.
आता हे GDP कशाने मोजतात माहीत नाही, पण या माता माऊलींनी हे जे स्वयंपाकाचं एवढं दिव्य आपल्या देशात परंपरेने चालत आलंय ते मोजलं तर आपली GDP कुठं जाईल याचा विचार करा. अहो, एक माता माऊली 50 माणसाचा स्वयंपाक करायची पूर्वी. घरातले 25, शेतात येणारे 25, ते सगळ्यांना ही एकटी माय माऊली भाकरी पुरवते. हे साधं आहे का हे सगळं? ते सगळं मांडून ठेवलेलं एक कुत्रा आला, काळा काळा कुट्ट कुत्रा, आणि त्या पोळ्यांची चवड उचलली, तोंडात धरली, पळायला लागला. आता जेवायला बसताना ते कुत्रा पळून चालला असत पोळ्या घेऊन. नामदेवरांनी पाहिलं, सगळे म्हणले अरे लाकूड घ्या, कुणी म्हणते दगड घ्या, त्याला हे करा कुत्र. नामदेवराव म्हणले तसं नाही, मी सांगतो ऐका, तुम्ही बसा, मी आलोच. तूप होतं एका भांड्यात, ते तुपाचं भांड उचललं त्या कुत्र्याच्या मागे पळाले. अहो थांबा ना, कोरड्या पोळ्या कशा खाणार, तुपासोबत खा. हे तूप घ्या ना आधी. भगवंता, कुत्रा होऊन आलात म्हणून काय झालं, जरा रंग तरी बदलून यायचं की, काळाच घेऊन आला. भगवंत प्रगट झाले, नामदेवाला हृदयाशी धरलं, मिठी मारली, डोळ्यात अश्रू आले. भगवंताच्या नाम्या, अरे कुत्रा झालो तरी ओळखतोस का? देवा ओळखू येत नव्हतं, पण त्या खेचर विसोबाने डोक्यावर हात ठेवला आणि सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे हे कळालं, तेव्हापासून ओळखतोय, तेव्हापासून ओळखतोय. आणि तो पांडुरंग आम्ही पाहिला. कसा पाहिला हो? तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, हरे श्री हरी पहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पहिला डोळे तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी. पाहते पाहते तुरी ठेवोनिया, पाहता पाहिला डोळे भरी, हरी हरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे तुरी पाहता पाहणे तुरी पाहिला डोळे भरी, तो हरे सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, श्री हरी पहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. श्री हरी पहिला डोळे भरी, पाहता पाहणी दुरी सारुणिया,
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. ज्याला कुणी पाहणारा नाही त्याला दृश्य म्हणता येत नाही. दृश्य ते आहे जिथे दृष्ट आहे. एक्सपोजर काय आहे? कुणी पाहणाराच नसला काय? दृश्य कधी दृश्य आहे? जेव्हा पाहणारा आहे. पण परमात्मा असा आहे, भगवंत असा आहे की त्याला कुणी पाहणारा नसला तरीही ते दृश्य आहे.